अवतार धारण केले आणि त्या अवतारांचं वर्णन करताना ज्या ज्या ठिकाणी या लीला घडल्या त्याला तीर्थ म्हटलं गेलं. पंढरपूरमध्ये का देव आले, काशीमध्ये का आले, म्हणजे प्रत्येक ठिकाणी गयेला का आले, प्रत्येक रामेश्वरला का तिथं तीर्थस्थान तयार झालं, त्याची लीला आहे. आणि त्या तीर्थाला गेल्यानंतर आपण पुनीत होतो आणि त्यासाठी संसारातली कर्म करून मनुष्य तीर्थयात्रेला जातो. पण माऊली म्हणतात तीर्थयात्रेला जाऊ नका असं नाही, जावं. कधी जावं? सगळं ठीक आहे, जवळी सकळ सिद्ध आहे हात चालावया, हातपाय चालत्यात व्यवस्थित आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्यावी. एकदा थकलं की परत तीर्थयात्रेला जाता येत नाही. पण तीर्थयात्रेला जायला बंदी नाही, जावं म्हटले. पण तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय करा? नामस्मरण पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगमाला गेला, अनेक तीर्थ भ्रमण केली, पण जप जर नसला, नामस्मरण नसलं तर काय होतं? चित्त नाही लागले तरी ते व्यर्थ. व्यर्थ आहे, व्यर्थ. किती मोठं धाडस आहे बघा मौलीच. तीर्थाला गेला तरी व्यर्थ जाईल जर नाम घेतलं नसलं तर. हे माऊलीचे शब्द आहेत. म्हणून तीर्थयात्रेला जाणाऱ्या मंडळी लक्षात ठेवा, कुणाच्या बरोबर जाताय, कुठले कुणाच्या संगतीत जाताय, तिथे नाम घेतात का? ट्रिपला गेले की ते एन्जॉय करून येतात? तीर्थ तेव्हाच फलद्रूप होतील ज्यावेळेला नामस्मरण करत गेला तुम्ही तीर्थयात्रेला, तरच फलद्रूप. माऊलीचे शब्द आहेत. तुकोबारांच्याकडे ग्रस्त आले आणि म्हटले, महाराज आम्ही गावातली काही मंडळी तीर्थयात्रेला गेलो, आपण येता का? तुकाराम महाराज काय हो, संतांना तीर्थ काय? तेच तीर्थ असतात. ते जे कर्म करतात ईश्वराची पूजा असते. तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तोच तू माझा, या शोक विध्वजा ते समाधी माझी. ते स्वतःच तीर्थरूप असतात. तरी देखील महाराजांनी बाकी काय बरे जेवकी सांगितलं नाही. पण महाराज म्हटले, ठीक आहे, जाताय तर चांगली गोष्ट आहे, नामस्मरण करा, शुद्ध भावनेनं यात्रा करा. नाही तुम्ही आला असता बरं झालं असतं, ती मंडळी म्हणताय. महाराज म्हणे ठीक आहे, असं करा, मी काय येत नाही, पण माझा तिथे भोपळा पडला होता, एवढा एवढा भोपळा दिला, म्हणजे भोपळा न्या, जिथं जा तिथं आपलं तीर्थात आंघोळ घाला. झालं. भोपळा घेऊन ती मंडळी गेली. मजल दर मजल पूर्वी चालत तीर्थयात्रा काशी रामेश्वर करत गया त्रिवेणी संगम ज्या तिथं तीर्थ केली. 2-3 महिन्यानं यात्रा पूर्ण करून ही सगळी मंडळी परत आलेली आहेत. आणि परत आल्यानंतर कधी एकदा गावात जाऊन सगळ्यांना सांगेन मी तीर्थ केली, कारण अहंकार मोठा असतो. करता तीर्थाट आणि अहंकाराची प्राप्ती हो, अहंकार येतो. म्हणून महाराजांनी विचारलं, काय कशी काय तीर्थयात्रा, म्हणजे भेटायला आली ते झाली का चांगली तुमची? तर हो म्हणले. अहो महाराज काय सांगायचं, काशी पाहिली, त्रिवेणी संगम पाहिला, प्रयागराज, अयोध्या पाहिली, अमुक पाहिलं, तमुक पाहिलं, सांगितलं. महाराज म्हटले ठीक आहे, तुम्हाला भोपळा देता तो? हो म्हटले. सगळे आंघोळ घातली तीर्थात. कुठं आहे? हो काय आणलाय म्हणजे. महाराजांनी तो कापला आणि प्रत्येकाला एक पोट दिली, म्हटली प्रसाद आहे खावा. तोंडात घातल्यावर कडू. काय झाली का? अहो म्हटले. महाराज म्हटले काय झालं? अहो म्हटले कडू आहे. मग म्हटले भोपळ्यात आंघोळ घातलीच नव्हता त्याला? तर म्हटली घातली. भोपळा कडू कसं काय राहिला? तर म्हटले मग भोपळ्याचं असं, मग तुमचं कसं? इतर मंडळींना विचारलं, मग तुमचं कसं? भोपळा कडू राहिला, आंघोळ करू, मग तुमच्यात काय झालं असं? महाराज माऊली सांगतात, तीर्थे बाह्य म्हणून शाळी. तीर्थ काय करतं? बाहेरचा मन धुवून काढतं. पण नामस्मरण अंतर्बाह्य तुम्हाला शुद्ध करून टाकतं. आणि म्हणून ते नाम घेतलं पाहिजे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामित ते व्यर्थ. व्यर्थ जाती तीर्थयात्रा. तीर्थयात्रे सुखी जाऊ.
महाराज म्हणतात तीर्थयात्रेला जाऊ, वाचे विठ्ठल नाम गाऊ, पण वाचेनं काय करू, विठ्ठल नाम गाणार, हेच महाराज इथं सांगतायत. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम आवडीनं घेतलं पाहिजे. हा ठीक आहे, घ्या.